किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। देशभरासह राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 4,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे। गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी प्रतीक्षा होते की आमच्या खात्यावरती नेमका हप्ता कधी जमा होणार आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज येणार की उद्या येणार अशा प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांची देखील मागणी होती की या ठिकाणी आमच्या खात्यावरती लवकरात लवकर हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये यावी, कारण की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि त्यानंतर आता रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज होती आणि शेतकरी देखील वारंवार मागणी करत होते की आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावा आणि तीच मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले आहेत। ज्या अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे नियोजन असते, काम असते, अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 20 हप्ते तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आता सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी या ठिकाणी मोठा आधार मिळणार आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल, म्हणजेच की अद्याप देखील तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा झाले नसतील तर आज या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर आज कोणत्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे, सविस्तर बँकांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही देखील या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील या ठिकाणी हप्त्याची अत्यंत गरज असेल, पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम नेमकी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। आमच्या खात्यावरती हप्ता आज येणार की उद्या येणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी आता शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये म्हणजेच की एकूण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। मात्र आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि एक धक्का देणारी देखील अपडेट समोर आली आहे, ती म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे लाभार्थी आता कमी झाले आहेत।
योजनेमधून 2.5 लाख शेतकरी या ठिकाणी वगळण्यामध्ये आले आहेत. आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येत आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे याबद्दलची थोडक्यामध्ये अपडेट बघूयात. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार आणि आज कोणत्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. जर तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये असेल तरच तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होतील. आणि यादीमध्ये नाव येण्याकरिता सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले आहे. जर तुम्ही ही कामे केली असतील तरच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. जर तुम्ही ही कामे केली नसतील तर तुम्ही हप्त्यापासून देखील या ठिकाणी वंचित राहू शकता. आता सरकारने शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करायला या ठिकाणी सांगितले होते ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला. आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. अशा पद्धतीची सरकारची या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट बघायला मिळत आहे. म्हणजेच की पीएम किसान योजनेचा जो 21 हप्ता आहे तो एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये का येत आहे, तर जे शेतकरी निकषामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे. आणि सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते आणि सरकारने सांगितलेले कामे जे शेतकरी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता सरकारने काय करायला सांगितले होते तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी 2 कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते. यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करणे. आता सरकारने स्पष्टपणे सांगितले, जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद केला जाणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा व्हावेत तर त्याकरिता तुम्हाला ई-केवायसी करावे लागणार आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर आता तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी जमा होतील. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून एकूण 4,000 रुपयांच्या लाभाकरिता ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार नाही. हप्त्याच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या. आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम. आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून अजून एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करण्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. ते महत्त्वाचं काम कोणतं आहे तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे. याचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे म्हणजेच की 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की एकूण 4,000 रुपयांची जी काही रक्कम आहे ती फक्त या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील. आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ई-केवायसी आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले होते. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कोणती कामे करायची हे तर सर्वांना माहित झाले असेल. ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. आता नेमका हप्ता कधी मिळणार तर बघा, आता पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी या ठिकाणी 6,000 रुपये देण्यामध्ये येत असतात. वर्षातून 3 हप्ते, प्रति हप्ता 2,000 रुपये. अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात
खात्यावरती जमा होत आहेत आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना देखील असून नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी या ठिकाणी जमा होत आहेत. पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये, म्हणजेच की दरवर्षी शेतच्या खात्यावरती या दोन योजनांचे एकूण 12,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असून आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 20 हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार ते आपण बघूयात आणि नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता तारखेची त्यानंतर वेळ देखील सरकारने जाहीर केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी खाते असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता जमा होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अशा बँकेच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर सैंड बँक असेल, त्यानंतर फेडरल बँक असेल अशा बँकेच्या खात्यावरती देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक असतील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असतील अशा सर्वच बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे या ठिकाणी म्हणजेच की 20वा हप्ता आणि 7वा हप्ता या ठिकाणी जमा झाला होता, म्हणजेच की ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला होता त्याच बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही. आता नेमका तुमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार तर या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचे पैसे 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात अनेक दिवसांची आता प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान सन्मान निधीचे पैसे 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. यासाठी म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याकरिता तब्बल 18,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये या ठिकाणी हप्ता वितरित करण्यामध्ये आला होता. यामध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे. या ठिकाणी पाहू शकता 19 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. 19 नोव्हेंबर 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर येत्या काही तासामध्ये अवघ्या काही तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार असल्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता शेतकरी म्हणत असतील की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तर आम्हाला मिळत आहे, मात्र आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार तर आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर झाला आहे. 19 नोव्हेंबर 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत आहे. आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यासाठी तब्बल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 18,000 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे देशभरातील साधारणतः 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार तर केंद्र सरकारच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेची सरकारने घोषणा केली होती आणि या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. साधारणतः या ठिकाणी 4 ते 5 दिवसांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यावरती आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले की लगेच 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. आता बघा, राज्य सरकारने अधिकृत घोषणा केली नसली तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. पण या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होत आहेत आणि
लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता जमा होण्याची या ठिकाणी फक्त शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। जर तुम्ही अद्याप देखील फार्म आयडी काढले नसेल तर फार्म आयडी काढून घ्या, कारण की शासकीय योजनांच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून फार्मर आयडी अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पुन्हा एकदा सांगत आहे, 19 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होत आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। साधारणतः 4 ते 5 दिवसांच्या फरकानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आधार मिळणार आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।